आता एक मोठी राजकीय बातमी आहे। नवी मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। कारण नवी मुंबईतलं एक मोठं राजकीय कुटुंब शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू असल्याचंही बोललं जात आहे। लोकसभेत लागलेल्या निकालावरून सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा आता महाविकास आघाडीला यश मिळण्याची संधी आहे आणि अशी चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळात असल्यामुळे अशातच भाजप आणि शिंदेंची साथ सोडत अनेक नेते हे विरोधकांच्या गळाला लागतील असंही बोललं जात आहे। त्यामुळे ते नेते आता कोण आहेत असा सवाल उपस्थित होतोय। आपण पाहतोय नवी मुंबईतलं ते मोठं कुटुंब कोण आहे अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। तर काही दिवसांपूर्वीच बेलापुरात मंदा म्हात्रे यांच्या मतदारसंघामध्ये गणेश नाईक यांनी आपलं स्वतःचं कार्यालय उघडलं होतं। त्यामुळे त्यांच्या मुलाला विधानसभा निवडणुकीमध्ये संधी दिली जाण्याची सुद्धा शक्यता होती। त्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांनी सुद्धा त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता। त्यामुळे आता या चर्चा सगळ्या सुरू झाल्या। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, एक नवी मुंबईतलं एक मोठं राजकीय कुटुंब आहे। हे राजकीय कुटुंब येत्या काळात मवियाच्या संपर्कात आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या कुटुंबाला संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे। आपल्याला माहिती आहे नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून या राजकीय कुटुंबासोबत अनेक तणाव सुरू होते। त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांबरोबर त्यांचे वाद होते आणि याच संदर्भात गेल्या अनेक 5 ते 6 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हापासूनच नवी मुंबईतील अंतर्गत कुरघोडी ही समोर आली होती। गेल्या 2 महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा ही कुरघोडी आपल्याला समोर आली होती। त्यामुळे हे मोठं राजकीय कुटुंब येणाऱ्या काळामध्ये मवियामध्ये प्रवेश करेल, मवियाच्या संपर्कात आहेत। ठाकरे गट किंवा शरद पवार गट याची चर्चा सुरू आहे आणि याच्यानंतर ठाकरे किंवा पवार गट याचा निर्णय घेतला जाईल। परंतु एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे कुटुंब मविया सोबत दिसेल अशी एक सूत्रांनी माहिती दिली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे कुटुंब ठाकरे गटात जातं की शरद पवारांच्या पक्षात जातं ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असेल।